वीज मीटरला हात देखील न लावता केवळ रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने रीडिंग बंद करून अत्याधुनिक पद्धतीने वीज चोरीचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आलाय। या प्रकरणी मुख्य आरोपींसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। औरंगाबाद पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीनं शहरात वीज चोरी करण्याचा सपाटाच लावला। वीज चोरी करण्यासाठी त्यानं सर्किटचा शोध लावला आणि हा सर्किट तयार करण्याचा कारखाना सुरू केला। वीज चोरी थांबवण्यासाठी औरंगाबाद पोलीस आणि महावितरणानं मोहीम राबवली। तपासात शहरातील एक टोळी हे काम करून देत असल्याचं उघड झालं आणि त्यानुसार हर्सुल येथील किशोर रमेश रायकवार याला त्याच्या कारखान्यातील साहित्यांसह ताब्यात घेतलं। जुन्या आणि नव्या मीटरसाठी वेगवेगळं तंत्रज्ञान वापरल्याची माहिती त्यानं दिली आहे। मीटरमध्ये फोकस केल्यानंतर आम्हाला लक्षात आले की काही मीटर आहेत त्यांचे सारखेच मीटर येत आहे। तेव्हा आम्हाला लक्षात आले की अशा प्रकारचा कुठेतरी गडबड आहे मीटरमध्ये, कारण की मीटर व्यवस्थित होता, मीटरमध्ये कुठल्या प्रकारचा फॉल्ट नव्हता, तो सगळं यूज केले असेल। तेव्हा आम्हाला लक्षात आलं की अशा प्रकारचा वापर सुरू आहे। वीज चोरीसाठी वापरले जाणारे चीनी बनावटीचे रिमोट लाखोंच्या संख्येनं देशात येत आहेत। राष्ट्रीय सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला धोका देण्याचा या रिमोट मागील उद्देश आहे। करोड़ों रुपयांची वीज चोरी या रिमोटच्या सहाय्याने होतीये। हम लोग ऐसे 20 मीटर जब्त कर चुके हैं, जिसमें ये रिमोट डिवाइसेस या तो लगाई गई हैं या रिमोट के द्वारा संचालित हैं। और इसके साथ साथ हम लोग जो मुख्य अभियुक्त है उसको अरेस्ट कर चुके हैं, उसके कुछ साथीदार को अरेस्ट किए हैं और हमें लगता है कि ऐसे हजारों यूनिट्स में औरंगाबाद में ऐसी डिवाइसेस लगाई गई हैं और जल्दी हम उन लोगों को भी अरेस्ट करेंगे। या प्रकरणामुळे किती वीज चोरी झाली असेल हे अद्याप सांगू शकत नाही, मात्र या वीज चोरीचा आकडा कोट्यावधींच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असेल तर अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा महावितरणानं दिलाय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।